नमस्कार. मी वैशाली घांगरेकर. आज आपण पाहूया संत सूरदास. भक्तीची विशुद्धता, वाङ्मयाची रससिद्धता, प्रत्येक पदातील रसकल्लोळ, श्रेष्ठ काव्यशक्ती, निर्मळ सगुणोपासना, कृष्ण भक्तीचा परोत्कर्ष असे अनेक गुण असलेला असा उत्तर प्रदेशातील संत म्हणजे सूरदास. सूरदासाच्या घरी 18 विश्वे दारिद्र्य होते. त्यामुळे हा आंधळा मुलगा त्याच्या मातापित्याला भारवत होतच. त्याचे प्रेम त्याला मिळाले नाही. शेवटी तो कंटाळून लहानपणीच घराचा त्याग करून जवळच्या एका गावात झोपडी बांधून राहू लागला. ईश्वरी कृपेने याला ज्योतिष आणि शकुन सांगण्याची विद्या अवगत होती. आसपासचे लोक त्याच्याकडे येऊ लागले. धनधान्य, वस्त्रे, भेटी देऊ लागले. यात त्याचे मन काही रमले नाही. मग तो मथुरेला गेला. नंतर वल्लभाचार्यांची आणि त्याची भेट झाली. त्यांना याने गुरु मानले. त्यांनी त्याला गुरुपदेश दिला. भागवतातील मधुरा भक्ती वल्लभाचार्यांनी याला उलगडून सांगितली आणि कृष्ण भक्तीने हा वेडावून गेला. वल्लभाचार्यांनी याला श्रीनाथजी मंदिराचा कीर्तनकार म्हणून नियुक्त केले. तेव्हापासून याने कीर्तनाला प्रारंभ केला. पुढे देहावसान होईपर्यंत त्याचा हा नेम चालू होता. याच्या गाण्यातील माधुर्य, व्यवहारातील साधुत्व आणि संगीतातील नायकत्व यामुळे माणसे अक्षरशः वेडावून गेली. याची काही पदे तानसेन गात असे. याच्या ग्रंथसंपदेतील सूरसागर, सूरसारावली आणि साहित्यलहरी या 3 रचना खूप प्रसिद्ध आहेत. सूरसागर हा ग्रंथ ब्रजभाषेत आहे. हा ग्रंथ उत्कट भक्ती आणि विपुल अलंकार यामुळे समृद्ध झाला आहे. हा ग्रंथ ही त्याची सर्वश्रेष्ठ रचना आहे. याच्या रचनेतील बालपणी बोबडे बोल बोलणारा कृष्ण अत्यंत गोड आहे. मैया कबई बढेगी चोटी, मैया कबई बढेगी चोटी, किती बेर मोही दूध पियत, भैया हूँ है छोटी, भैया हूँ है छोटी असे म्हणणारा कृष्ण यशोदेला खूप प्रिय आहे. धन्यवाद.